नमस्कार. अध्ययन स्पर्धा परीक्षा हेल्प डेस्क या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं सहर्ष आणि अगदी मनापासून स्वागत. CTET 2026 जी की सप्टेंबरला होणार आहे, तर त्याच्यासाठी मी व्हिडिओ कोर्स घेऊन आलेले आहे SST पेपर क्रमांक 2च्या विद्यार्थ्यांच्यासाठी. ही तुमची 60 प्रश्नांची 60 मार्काची तयारी अगदी तुम्ही माझ्यासोबत बिनधास्तपणे करू शकता. मागचे व्हिडिओ पाहिलेले नसतील तर जरूर पहा. मराठीचे पेपर ॲनालिसिस, त्याचबरोबर मराठी आणि हिंदीमध्ये काय साम्य आहे, त्याचबरोबर SST मागचे सगळे PYQ ॲनालिसिसचे व्हिडिओ अवेलेबल आहेत. जे CTETची तयारी करत आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांनी, जे कोणी आज पहिल्यांदा हे चॅनल पाहत आहेत, त्यांनी सुरुवातीला चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, लाईक करायचं आहे, मित्रमैत्रिणींना शेअर करायचं आहे. अगदी कोणताही मोबदला न घेता अगदी फ्रीमध्ये आपण या कोर्समध्ये 6वी 7वी 8वी सोशल सायन्स या पाठ्यपुस्तकातील सगळा कंटेंट तुम्हाला देणार आहोत. सोबत काय असेल तर सोबत PYQ ॲनालिसिस सुद्धा असणार आहे आणि काही घटक वेगळे करून, जिथे 100% प्रश्न येतात तर ते घटक वेगळे करून त्या घटकावर आतापर्यंत आलेले जे प्रश्न आहेत तर ते सुद्धा लेक्चर मी तुम्हाला देण्याचा नक्की प्रयत्न करेन. तर नक्की तुम्ही बिनधास्तपणे चॅनल जॉईन करू शकता. अगदी तुम्हाला एक 8 ते 10 मार्क्स वाढवण्यासाठी या चॅनलद्वारे नक्की मदत होईल. ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत, TET आणि CTET मधला फरक काय आहे, जो कंटेंट तुम्ही स्टेट बोर्डमधून अभ्यासत असता तर त्याच्यापेक्षा NCERTचा कंटेंट थोडा वेगळा आहे. परीक्षा पद्धती दोन्हीची पूर्णपणे वेगळी आहे. TETच्या तुलनेने CTET सोपे आहे, पण एकदा पॅटर्न तुम्हाला समजला, हिंदी प्रश्नांचा सराव झाला, हिंदी लँग्वेजशी तुम्ही फॅमिलियर झालात, हिंदी थोडीशी कमांड घेतलात तर आणि पेपर वाचनाचं स्पीड वाटलं तर CTET पास होणे खूप जास्त सोपं आहे. मी स्वतः पेपर क्रमांक 1 पेपर क्रमांक 2 पहिल्या अटेम्प्टमध्ये दोन्ही अगदी 90+ मार्कनी क्लिअर केलेलं आहे. त्यामुळे स्वअनुभवातून तुम्हाला सांगत आहे. आणखी सोशल सायन्ससाठी आपण 6वी 7वी आणि 8वी तुम्हाला 6 ते 8 एवढे NCERT केलं तरी सफिशियंट आहे. काही ओल्ड NCERT मधून पण प्रश्न विचारण्याची टेंडन्सी आहे, तर ते सुद्धा भाग जे आहेत ते आपण या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत. त्यामुळे 60 प्रश्नांच्या आणि 60 मार्कांच्या तयारीसाठी हे चॅनल तुम्हाला नक्की मदत करेल. तर सुरुवातीला SST किंवा समाजशास्त्र NCERT मध्ये का समाविष्ट करण्यात आला पाठ्यक्रमामध्ये, त्याचं महत्त्व काय आणि कोणते कोणते घटक पाहायचे आहेत, आणि त्याचबरोबर अगदी पहिला घटक आपण इथं सुरू पण करणार आहोत. त्यामुळं कंटेंट थेअरीसाठी तुम्ही ही लेक्चर सिरीज आहे किंवा हा जो कोर्स आहे तो नक्की जॉईन करा. काही सेपरेट घटकवार आणि ज्याच्यावर जे प्रश्न आलेले आहेत आतापर्यंत तर त्याचं एक सेपरेट लेक्चर होतील, तर ते पण तुम्ही नक्की पाहू शकताय. तर जिथून तुम्हाला जास्तीत जास्त आणि महत्त्वपूर्ण अगदी साध्या सोप्या मराठी लँग्वेजमध्ये, साध्या सरळ भाषेमध्ये जिथून कंटेंट मिळतोय, एकालाच फॉलो करा, 1 किंवा 2. जास्तीत जास्त तुम्ही फक्त यूट्यूब पाहणे आणि कंटेंट करणे याच्या मागे न लागता 1 किंवा 2च व्यक्ती पकडा आणि त्यांना तुम्ही व्यवस्थित फॉलो करा. 2 महिन्यात एवढे जरी केलं तरी आरामात तुम्ही CTET पास होऊ शकता. तर बघा, आपला विषय कोणता आहे? SST पेपर क्रमांक 2. आपण अगदी बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत जाणार आहोत. सुरुवातीला पहा, तर सामाजिक विज्ञान काय आहे. आपण पहिला हा जो विषय आहे किंवा समाजशास्त्र सामाजिक विज्ञान, तर हा का अंतर्भूत करण्यात आला, त्याचं महत्त्व काय आणि त्याच्यामध्ये काय समाविष्ट आहे, या सगळ्या गोष्टी पाहून घेऊया. बघा, सामाजिक विज्ञान वह विषय है जिसमें मनुष्य, समाज, प्रकृति, इतिहास, शासन, अर्थव्यवस्था और संस्कृती का अध्ययन किया जाता है. एक्झॅक्ट समाजशास्त्र विषयामध्ये आपण मनुष्य म्हणजे मानव आहे, समाज आहे, प्रकृती, त्याच्यानंतर इतिहास आहे, शासन व्यवस्था आहे, ज्याच्यामध्ये राज्यशास्त्र येतं, अर्थव्यवस्था आहे आणि आपली जी संस्कृती आहे, तर या सगळ्यांचं जे अध्ययन आहे, जो अभ्यास आहे, तो आपण या सामाजिक विज्ञान किंवा समाजशास्त्र विषयाअंतर्गत करत असतो. आणखीन थोडंसं सोप्या भाषेमध्ये बघा, मनुष्य समाज में कैसे रहता है, कैसे काम करता है, कैसे शासन चलता है और पृथ्वी पर उसका जीवन कैसे विकसित हुआ, इन सभी का अध्ययन सामाजिक विज्ञान कहलाता है. समाजशास्त्र म्हणजे नक्की काय, तर मानव किंवा मनुष्य समाजामध्ये कसा राहतो, कसं काम करतो आणि तिथली प्रशासन व्यवस्था कशी आहे, कशा पद्धतीने जीवन व्यतीत करतो, या सगळ्याचा अभ्यास म्हणजे समाजशास्त्र होय. त्याच्यानंतर पुढे सामाजिक विज्ञान क्यों पडे. आता NCERT मध्ये पाठ्यक्रमामध्ये सामाजिक विज्ञान सोशल सायन्स हा जो विषय आहे तर तो अंतर्भूत करण्यासाठी काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्याची कारणं काय, तर बघा, सामाजिक विज्ञान क्यों पडे महत्त्वाचं
हा विषय अभ्यासण्यासाठी का महत्वाचा आहे। हम 21वीं शताब्दी में रह रहे हैं, आज दुनिया में विज्ञान और तकनीक का तेज विकास हो रहा है। सध्या आपण 21व्या शतकामध्ये राहत आहोत। विज्ञान आणि जे तांत्रिक जे ज्ञान आहे किंवा तांत्रिक गोष्टी आहेत तर त्या सतत विकसित होत आहेत। पर्यावरण प्रदूषण बढ़ रहा है, आपल्या अवतीभोवती जे पर्यावरण आहे त्याचं प्रदूषण वाढत आहे। जलवायू परिवर्तन हो रहा है, हवामान बदलत आहे। युद्ध और संघर्ष हो रहे हैं, बघा जगामध्ये इराण अमेरिका असेल तर अशा पद्धतीनं युक्रेन रशिया असेल, युद्ध आहे, संघर्ष आहे, मतभेद वाढत चाललेले आहेत। सामाजिक असमानता मौजूद आहे आणि समाजामध्ये जी काही असणारी विषमता आहे तर ती देखील तुम्हाला पाहायला मिळत आहे। प्राकृतिक संसाधनों का अत्याधिक उपयोग हो रहा है आणि आपल्या अवतीभोवती जी काही संसाधनं आहेत नैसर्गिक तर त्यांचा वापर सुद्धा जास्त होऊ लागलेला आहे। इन समस्याओं को समझने और उनका समाधान खोजने के लिए सामाजिक विज्ञान आवश्यक है। वर आपण बघितलेली सगळ्या गोष्टी किंवा त्या सगळ्या गोष्टींची कारणं समजून घेण्यासाठी आणि त्याच्यावर सोल्युशन शोधण्यासाठी आपल्याला सामाजिक विज्ञान किंवा समाजशास्त्र आवश्यक आहे। बघा सामाजिक विज्ञान के मुख्य उद्देश, एकदा तो विषय का अभ्यासायचा, त्याच्यामध्ये एक्झॅक्ट काय अभ्यासायचं आणि त्याचे उद्दिष्ट असतील, तो अभ्यासण्यापाठीमागची कारणं असतील, या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला समाजशास्त्र विषय अभ्यासत असताना डिटेल या गोष्टी माहीत असल्या पाहिजेत। आता तुम्ही म्हणाल हे तर सगळं बेसिक आहे, याची गरज काय आणि पहिल्याच लेक्चरला गरज काय। बघा तुम्ही एनसीईआरटीचे पाठ्यपुस्तकं काढून बघा, तुम्हाला पाठ्यक्रमाची रचना आपल्या स्टेट बोर्डपेक्षा थोडीशी वेगळी जाणवेल। त्याचबरोबर तुम्हाला जे CTET मध्ये प्रश्न विचारले जातात तर ते ॲज अ टीचर किंवा समाजशास्त्र विषयाचे तुम्ही शिक्षक म्हणून विद्यार्थ्याची ही समस्या असेल तर ती कशी सोडवाल किंवा हा कंटेंट तुम्ही कशा पद्धतीने शिकवाल किंवा त्याचं कारण काय, या सगळ्या गोष्टी तुम्हाला ॲज अ टीचर म्हणून तुमची भूमिका काय असली पाहिजे त्या विषयाशी किंवा तो विषय शिकवत असताना हे सगळं तुम्हाला याच्यावर प्रश्न विचारले जातात। आणि मोस्टली तुम्हाला CTET मध्ये TETचे जे प्रश्न आहेत तर ते कन्सेप्टला धरून असतात, म्हणजे जी थेअरी आहे तर त्याच्यावर बेस्ड क्वेश्चन असतात। पण NCERTचा जो पाठ्यक्रम आहे तर तो पण ॲप्लिकेशन बेस्ड आहे, त्यामुळं तुम्हाला CBSE जी आपली CTET कंडक्ट करते तर CTETचे जे प्रश्न आहेत तर ते तुम्हाला उपयोजनात्मक जास्त त्याचं प्रमाण पाहायला मिळतं। त्यामुळे या सगळ्या बेसिक गोष्टी जरी असल्या किंवा अगदी किरकोळ वाटत असल्या तरी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे। अगदी ज्यांनी पहिल्यांदा CTETचा फॉर्म भरलेला आहे, काय करावं गोंधळ आहे, काहीही समजत नाही तर त्यांनी बिनधास्त आपलं चॅनल जॉईन करा। मागचे CTETचे जेवढे व्हिडिओ आहेत तर ते सगळे तुम्ही पहा आणि इथून पुढे जे काही येणार आहे थोडं त्याच्यामध्ये काहीतरी नाविन्य किंवा अगदी जे स्पेसिफिक टॉपिक आहेत ज्याच्यावर 100% प्रश्न असतो आणि त्याच्यावर आतापर्यंत आलेले प्रश्न या दृष्टिकोनातून आपण थेअरी प्लस PYQ अशा पद्धतीने पण लेक्चर देण्याचा प्रयत्न करू। तर ते सगळं तुम्ही फॉलो करा। बघा 2 महिने एवढं जरी तुम्ही केलं आणि आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा। NCERTची जी पुस्तकं आहेत 7वी ते 8वी काही ओल्ड सिलेबस मधील काही गोष्टी विचारल्या जातात तर त्या गोष्टी हायलाईट करून मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर देते किंवा काही मटेरियल दिलेलं देखील आहे, काही CTETचे पेपर आहेत किंवा TETचं मटेरियल आहे, त्यामुळे तुम्ही टेलिग्राम चॅनल देखील नक्की जॉईन करा। सामाजिक विज्ञान के मुख्य उद्देश बघा, समाज को समजणं, समाजाला समजून घेणं। दुसरा आहे लोगों के जीवन को समजणं, लोकांचं जीवन कसं आहे हे समजून घेणं। इतिहास से सीखना, भूतकाळामध्ये ज्या गोष्टी घडलेल्या आहेत तर त्याच्यातून काहीतरी शिकून पुढे जाणे। पृथ्वी और पर्यावरण की जानकारी प्राप्त करणं, आपली पृथ्वी आणि आपल्या भोवतालचं पर्यावरण यांची माहिती घेणे। अच्छे नागरिक बनना, हा पॉलिटिशी संबंधित टॉपिक आहे। तर नागरिक म्हणून आपण समृद्ध बनणं किंवा एक चांगला नागरिक बनणं हे एक महत्त्वाचं उद्दिष्ट आहे। लोकतंत्र को समजणं, लोकशाही काय आहे समजून घेणे आणि विविधता का सन्मान करणं, विविधता जी आहे तर तिचा आदर करणे। त्याच्यानंतर सामाजिक विज्ञान के प्रमुख विषय, या सामाजिक विज्ञान किंवा सोशल सायन्स या विषयाअंतर्गत तुम्हाला काय काय अभ्यासायचं आहे। एकाच पुस्तकात तुम्हाला सगळं दिलेलं आहे, वेगवेगळी पुस्तकं नाही। जुन्या सिलेबसनुसार होती पण आता नवीन सिलेबसनुसार 6वी 7वी 8वी तुम्हाला एकच पुस्तक दिसेल सोशल सायन्स आणि त्याच्यामध्ये तुम्हाला इतिहास पण आहे, भूगोल पण आहे, अर्थशास्त्र पण आहे आणि राजनीतिक विज्ञान म्हणजे राज्यशास्त्र देखील आहे। आता इतिहासामध्ये बघा, इतिहास म्हणजे काय तर अतीत की घटना आहे, सभ्यता आहे, राजा आणि समाज। तुम्हाला फक्त NCERTतून आपण
विचार करायचा आहे, फक्त NCERTच्या या आपल्या सिलेबस पुरता. तर भूतकाळामध्ये काय घटना घडलेल्या आहेत, त्याच्यानंतर काही महत्त्वाच्या संस्कृती आहेत जसं की सिंधू संस्कृती आहे, त्याच्यानंतर विविध घराणे आहेत, त्याचे शासक आहेत, राजा आहेत, तत्कालीन समाज कसा होता, तर या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला इतिहासामध्ये करायचा आहे. इथं तुम्हाला उत्तरेकडची दक्षिणेकडची घराणे आहेत, हडप्पा संस्कृती आहे, वैदिक संस्कृती आहे, त्याच्याच बरोबर हे मी प्राचीन भारताचं सांगत आहे, त्याच्याबरोबर तुम्हाला धर्म आहे, त्याच्यामध्ये बौद्ध धर्म आहे, जैन धर्म आहे, त्याच्यानंतर भक्ती चळवळ आहे, मध्ययुगीन भारताचा इतिहास आहे ज्याच्यामध्ये दिल्ली सल्तनत येते, त्याच्यानंतर मुघल सत्ता येते, मराठा वगैरे काही घराणे येतात, आणि त्याच्यानंतर आधुनिक भारत, त्याच्यामध्ये पुन्हा तुम्हाला जी ईस्ट इंडिया कंपनीपासून ते ब्रिटिशांची राजवट आणि पूर्णपणे ब्रिटिशांनी भारतावर जी सत्ता काबीज केली, त्याच्यानंतर काही चळवळी झालेल्या आहेत, काही आंदोलने झालेली आहेत, तर त्याची माहिती आणि 1947 पर्यंत भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंतचा कालखंड, या सगळ्या म्हणजे प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक या तिन्ही भागावर तुम्हाला इतिहासामध्ये प्रश्न विचारले जातात. भूगोल बघा, पृथ्वी, पर्वत, नद्या, जलवायू, महाद्वीप. आपली पृथ्वी, त्याच्यानंतर विविध पर्वत आहेत, नद्या आहेत, त्याच्यानंतर हवामान कसं आहे, महाद्वीप आहेत, खंड आहेत, त्याच्यानंतर महासागरे आहेत, या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला भूगोलामध्ये करायचा आहे. राजनीती विज्ञान, याच्यामध्ये शासन व्यवस्था आहे जसं की सरकार, संविधान आहे, लोकतंत्र, लोकशाही आहे, आणि नागरिकांचे जे मूलभूत अधिकार आहेत, मूलभूत कर्तव्य आहेत, मार्गदर्शक तत्वे, तर या सगळ्या गोष्टी आपल्याला राज्यशास्त्रामध्ये पाहायच्या असतात. पुढे अर्थशास्त्र, अर्थशास्त्राचा अगदी थोडासा भाग आहे, अगदी कमी प्रश्न येतात त्याच्यामध्ये. धन आहे जसं की पैसा आहे, व्यापार आहे, उत्पादन आहे, रोजगार आहे आणि बाजार आहे, तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला अर्थशास्त्रामध्ये अभ्यासायच्या आहेत. जसं की बघा, TETचा जर आपण विचार केला, TETला आपल्याला 60 प्रश्न 60 मार्काला विचारले जातात. इथं थोडंसं वेगळं असतं, इथं तुम्हाला 60च प्रश्न असतात, पण इथलं जे डिस्ट्रीब्युशन असतं किंवा विभागणी जी असते तर ती कशी असते, 40+20. 40+20. आता हे जे 40 मार्क आहेत, तर हे 40 मार्क तुम्हाला कशावर असतात, तर हे तुम्हाला NCERT पुस्तकावर असतात. NCERTची जी पुस्तकं आहेत तुमची 6वी ते 8वी, तर त्याच्यावर हे 40 प्रश्न असतात, कोअर कंटेंटचा भाग. आणि हे जे 20 मार्क आहेत, तर ते तुम्हाला जे पेडॉलॉजी आहे, तर ते अध्यापनशास्त्र, पेडॉलॉजी, तर बघा SST किंवा समाजशास्त्र विषय शिकवण्याचं जे अध्यापनशास्त्र आहे, तर त्याच्यावर तुम्हाला 20 मार्क असं मिळून तुम्हाला 60+20 अशा पद्धतीनं हे तुमचं 60 मार्काचं विभाजन असतं. पेडॉलॉजी आपण नंतर चालू करणार आहोत, पहिल्यांदा आपण काय करूया, कंटेंटचा भाग समजून घेऊया. तर पुढे इतिहास. आता इतिहासामध्ये इतिहास हमें बताता है. आता इतिहासामध्ये बघा काय काय गोष्टी शिकायच्या आहेत. पहिले लोक कैसे थे, अगदी सुरुवातीला जो आदिमानव आहे, प्राचीन मानव आहे, तर ते लोक कसे होते, सभ्यताओं का विकास कैसे हुआ, नंतर संस्कृती विकसित झाला, त्यांचा विकास कसा झाला, भारत का इतिहास क्या आहे. भारताचा इतिहास समजून घेत असताना प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक 3 टप्पे आहेत. तर तो इतिहास आणि समाज में समय के साथ क्या परिवर्तन होईल, जसं वेळेनुसार किंवा वेळेनुसार बदलत्या कालखंडानुसार समाजामध्ये काय परिवर्तन घडून आलेलं आहे, तर या सगळ्या गोष्टी इतिहासामध्ये आहेत. इतिहास पढ़ने के स्रोत. आता इतिहास अभ्यासनाचे काही स्रोत आहेत, साधनं आहेत, त्याच्यामध्ये विविध शिलालेख आहेत, सिक्के आहेत, पुरातात्विक अवशेष आहेत, त्याच्यानंतर पांडुलिपी आहेत म्हणजे हस्तलिपी असतील, स्मारके आहेत आणि अभिलेख आहेत. तर या सगळ्यातून आपल्याला इतिहास समजतो. पुढे आता आपल्याला भूगोल बघायचा आहे. भूगोल में हम क्या पढ़ते हैं. बघा, भूगोलाचा अभ्यास करत असताना आपण काय काय अभ्यासणार आहोत. पृथ्वी, महाद्वीप, खंड, महासागर, पर्वत, पठार, मैदान, नदिया, जलवायू आणि प्राकृतिक संसाधन, नैसर्गिक संसाधने. क्यों पढ़ते हैं, भूगोल क्यों पढ़ते हैं, का वाचायचा भूगोल. मौसम समझने के लिए, खेती समझने के लिए, प्राकृतिक आपदाएं समझने के लिए और पर्यावरण संरक्षण के लिए. आता राजनीतिक विज्ञान पुढचा विषय आहे. राज्यशास्त्र, पॉलिटिकल सायन्स किंवा राजनीती विज्ञान. यह विषय हमें क्या बताता है, सरकार क्या है, चुनाव कैसे होते हैं, संविधान क्या है, नागरिकों के अधिकार और कर्तव्य क्या है और लोकतंत्र कैसे चलता है. आपल्या अवतीभोवती किंवा जे सरकार आहे, जिथं आपण राहतो, भारताचं वेगळं आहे, महाराष्ट्राचं वेगळं आहे, देश आहे, केंद्र शासनावरील सरकार, त्याच्यानंतर विविध राज्य आहेत, त्या राज्यामधील राज्य सरकार, निवडणुका कशा होतात, भारताचं संविधानाची माहिती, नागरिकांचे अधिकार, कर्तव्य आणि लोकशाही कशा पद्धतीने चालते, या सगळ्या गोष्टी आपल्याला राजनैतिक विज्ञानामध्ये अभ्यासायच्या असतात. पुढचा आहे अर्थशास्त्र.
अर्थशास्त्र में हम पढ़ते हैं लोग काम क्यों करते हैं, लोग काम का करतात, वस्तुएं कैसे बनती है, व्यापार कैसे होता है, पैसा कैसे कमाया जाता है और संसाधनों का उपयोग कैसे किया जाता है, या गोष्टी तुम्हाला बेसिक अगदी अर्थशास्त्र इतके जास्त प्रश्न नसतात, तुम्हाला महत्वाचे इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्र याच्यावर जास्त प्रश्न पाहायला मिळतील. त्याच्यानंतर आता सामाजिक विज्ञान बघा, एका रिव्हिजन मध्ये आपण सगळं बघूया परत एकदा. तर सामाजिक विज्ञान याच्या अंतर्गत आपण खालील विषय अभ्यासतो. आता सामाजिक विज्ञान परत एकदा, मनुष्य समाज इतिहास भूगोल शासन और अर्थव्यवस्था के अध्ययन को सामाजिक विज्ञान कहते हैं. व्याख्या बघितली. आता समाज काय आहे, तर एक साथ रहने वाले लोगों के समूह को समाज कहते हैं. एकत्रित जे लोक राहतात त्यांच्या समूहाला समाज म्हटलं जातं. इतिहास मानव के अतीत का अध्ययन इतिहास कहलाता है. भूतकाळात घडलेल्या ज्या घटना आहेत तर त्यांचा अभ्यास म्हणजेच इतिहास. पुढे आहे भूगोल. पृथ्वी तथा उसके प्राकृतिक और मानवीय वातावरण का अध्ययन भूगोल कहलाता है. पृथ्वीवर असणारं नैसर्गिक आणि मानवी वातावरण याला आपण भूगोल म्हणतो. राजनीतिक विज्ञान व्याख्या दिलेल्या आहेत प्रत्येक विषयाच्या. सरकार, संविधान और नागरिकों के अध्ययन को राजनीति विज्ञान कहते हैं. शासन, संविधान आणि नागरिक या सर्वांचा अभ्यास हा राज्यशास्त्रामध्ये अपेक्षित असतो किंवा यालाच राज्यशास्त्र म्हणतात. पुढे आहे अर्थशास्त्र. उत्पादन, वितरण, उपभोग तथा संसाधनों के उपयोग का अध्ययन अर्थशास्त्र कहलाता है. उत्पादन, त्याचं वितरण, उपभोग आणि विविध संसाधन त्यांचा उपयोग या सर्व गोष्टींना किंवा यांचा अभ्यास आपण अर्थशास्त्रामध्ये करत असतो. आता इथं पृथ्वी की गती या आपण लगेच सहावी NCERT सोशल सायन्स पुस्तकातील पहिला धडा आपण चालू करतोय. अध्याय 1 पृथ्वी की गतिया. अध्याय 1 पृथ्वी की गतिया, रोटेशन अँड रिव्हॉल्युशन ऑफ द अर्थ. आता इथून पुढे तुम्हाला बेसिक समाजशास्त्र काय अभ्यासायचं, का अभ्यासायचं या गोष्टी समजल्या ॲज अ टीचर म्हणून. आता आपल्याला पुढे जायचं आहे. पृथ्वी क्या है, आपण आता टॉपिक वाईज जातोय. तर पृथ्वी क्या है. पृथ्वी सौरमंडल का एकमात्र ज्ञात ग्रह है जहाँ जीवन पाया जाता है. हे सगळं तुम्ही स्टेट बोर्डमध्ये पण अभ्यासलेलं आहे. जिथं जिथं स्टेट बोर्डमध्ये माहिती आहे तर तिथं पण मी तुम्हाला रेफरन्स देईन. एक्झॅक्ट कुठल्या इत्तेची स्टेट बोर्ड तुम्हाला अभ्यासायची आहे, महाराष्ट्र स्टेट बोर्ड. तर तिथून पण तुम्हाला समजत नसेल तर तिथून तुम्ही रेफरन्ससाठी पाहू शकता, आणखीन जास्त चांगली तयारी होईल. पृथ्वी काय आहे, 5वी 6वी परिसर अभ्यास आणि 6वी इथे तुम्हाला याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. पृथ्वी सौरमंडल का एकमात्र ज्ञात ग्रह है जहाँ जीवन पाया जाता है. एकमेव माहीत असलेला असा ग्रह आहे. 8 आहेत एकूण ग्रह. त्या 8 ग्रहांपैकी पृथ्वी सूर्यापासून 3रा नंबरला आहे आणि हा एकमेव असा ग्रह आहे ज्याच्यावर जीवन आढळतं. पृथ्वी सूर्य से 3रा ग्रह आहे. इथे जर आपण सूर्य घेतला त्याच्यानंतर बघा पहिला आहे बुध, त्याच्यानंतर दुसरा आहे शुक्र आणि आपला 3रा आहे पृथ्वी आणि चौथा आहे मंगळ. आता हे जे 4 आहेत आपण सौरमंडलमध्ये हे सगळे ग्रह शिकणार आहोत. तर हे अंतर्ग्रह आहेत, त्याच्यानंतर लघुग्रहाचा पट्टा आहे आणि पुन्हा 4 असे टोटल किती 8 ग्रह आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर इसकी आकृती पूरी तरह गोल नहीं होती बल्कि ध्रुवों पर थोड़ी चपटी और बीच में उभरी होती है. पृथ्वीचा आकार पूर्णपणे गोल नाही तर ही ध्रुवावर थोडी कशी आहे, चपटे आहे आणि विषुववृत्ताच्या भागावर म्हणजे मध्यभागी कशा आहे, फुगीर आहे आणि या आकाराला स्पेसिफिक नाव आहे, त्याला आपण म्हणतो जिओइड. पुढे पृथ्वी अपनी धुरी पर घूमती है तथा सूर्य की परिक्रमा भी करती है. आता पृथ्वी इथं आपल्याला मराठीमध्ये माहित असतं परिवलन आणि परिभ्रमण गती. इथं मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेमध्ये मराठी आणि हिंदी तुम्हाला व्यवस्थित खूप जास्त कन्फ्युजन होतं. हिंदी आपण अभ्यासत असतो आधी, कधी ज्यांचा विषय आहे त्यांना ठीक आहे, पण आपण 10वी 12वी नंतर हिंदी इतका जास्त अभ्यासलेला नसतो त्यामुळं थोडं दुर्लक्ष होतं किंवा काही शब्द कळत नाही. त्याच्यासाठी एक सोपा उपाय आहे, एक वही घालायची आणि जे मी तुम्हाला सांगत जाईन ते प्रश्न किंवा त्या शब्दांवर तुम्हाला प्रश्न येतात म्हणजे येतात ते फक्त नोट डाऊन करायचे ते शब्द मराठी आणि त्याचा मराठी अर्थ आणि त्याला हिंदीमध्ये काय म्हणतात. परिवलन आणि परिभ्रमण बघा, पृथ्वी काय करत असते, स्वतःभोवती फिरत असते. पृथ्वी स्वतःभोवती फिरत असते तर याला काय म्हटलं जातं, स्वतःभोवती फिरते याला म्हटलं जातं परिवलन आणि याला हिंदीमध्ये म्हटलं जातं घूर्णन गती. काय म्हटलं जातं, घूर्णन गती. त्याच्यानंतर आता पृथ्वी काय करते, पृथ्वी स्वतःभोवती पण फिरते आणि स्वतःभोवती फिरता फिरता ती काय करत आहे तर इथं आपला सूर्य आहे आणि सूर्याभोवती पण फिरत आहे. तर ही जी गती आहे त्याला म्हटलं जातं
परिभ्रमण गती. आता परिभ्रमणला हिंदीमध्ये परिक्रमा म्हटलं जातं. परिक्रमा या परिक्रमण गती बघा. परिवलन किंवा घूर्णन गती ही काय आहे, दैनिक गती असते ज्याच्यामुळे दिवस आणि रात्र होत असतात. परिभ्रमण किंवा परिक्रमण ही जी गती आहे तर ही काय आहे, वार्षिक गती आहे. वार्षिक गती आहे. पुढे एवढं क्लिअर असेल तर पुढे जाऊया. पृथ्वी की दो प्रमुख गतिया. आता आपण गती बघितली, घूर्णन गती आणि परिक्रमण गती. आता घूर्णन म्हणजे रोटेशन, स्वतःभोवती फिरते. पृथ्वी का अपनी धुरी पर घुमना, पृथ्वी स्वतःभोवती फिरते, स्वतः भोवती, याला म्हटलं जातं घूर्णन गती. आणि स्वतःभोवती फिरता फिरता पृथ्वी काय करते, सूर्याभोवती एक रोटेशन पूर्ण करते, त्याला म्हटलं जातं परिक्रमण गती, रिव्होल्यूशन. पृथ्वी का सूर्य के चारों ओर घुमना, इस गती को हम कहते हैं परिक्रमण. आणि याला मराठीमध्ये काय म्हटलं जातं, परिभ्रमण. हे शब्द तुम्ही लिहून घ्या, तुम्हाला खूप जास्त सोपं जाईल. पुढे आता घूर्णन परिभाषा बघा, व्याख्या. पृथ्वी का अपनी धुरी पर पश्चिम से पूर्व की दिशा में घुमना घूर्णन कहलाता है. पृथ्वी फिरत असते स्वतःभोवती, पण ती कशी फिरत असते तर पूर्वेकडून पश्चिमेकडे, पश्चिमेकडून पूर्वेकडे. पृथ्वी स्वतःभोवती कशी फिरत असते तर ही आपली आहे पश्चिम दिशा, ही आहे पूर्व दिशा. रोटेशन कशी करते, पश्चिमेकडून पूर्वेकडे, पश्चिमेकडून पूर्वेकडे. ही दिशा सुद्धा तुम्हाला PYQ विचारलेली आहे, त्यामुळे लक्षात ठेवा. पृथ्वी स्वतःभोवती किंवा घूर्णन गती, दिशा कोणती आहे, पश्चिम से पूर्व, हा आहे PYQ. त्याच्यानंतर पुढे घूर्णन की विशेषता आहे. आता वैशिष्ट्ये बघायची आहेत घूर्णन गतीची, परिवलन गतीची. घूर्णन म्हणजे परिवलन. मी सारखं सांगण्याचं कारण काय बघा, आता आपल्याला समजतं, पण नंतर काही 4 दिवसानंतर पुन्हा विस्मरणात जातात त्या गोष्टी. आणि ज्यावेळी पेपर हातात येतो त्यावेळी येत असतं आपल्याला, सगळं वाचलेलं असतं, अभ्यास पण झालेला असतो. घूर्णन म्हणजे काय, परिक्रमण काय, कन्फ्युजन होतं आणि आपले तिथं उत्तरं चुकण्याचे चान्सेस जास्त असतात. घूर्णन गती की विशेषता. आता वैशिष्ट्य बघा, पृथ्वी पश्चिम से पूर्व घूमती है, पश्चिमेकडून पूर्वेकडे. त्याच्यानंतर एक चक्कर पूरा करने में लगभग 24 घंटे लगते हैं. एक दिवसाचा कालावधी लागतो, 24 तास लागतात. इसी कारण दिन और रात बनते हैं. आणि घूर्णन गतीमुळे काय बनत असतात, दिन आणि रात, त्यामुळे याला दैनिक गती असं देखील म्हटलं जातं. दैनिक गती. पुढं सूर्य पूर्व में उगता है और पश्चिम में अस्त होता दिखाई देता है. सूर्याचं उगवण्याची दिशा आहे पूर्वेकडं आणि सूर्यास्त होण्याची दिशा आहे पश्चिम. त्याच्यानंतर घूर्णन के प्रभाव. आता याचा प्रभाव काय पडतो बघा, घूर्णन गतीचा प्रभाव. दिन और रात. जिस भाग पर सूर्य का प्रकाश पड़ता है वहां दिन होता है, जिस भाग पर प्रकाश नहीं पड़ता वहां रात होती है. आता हे समजून कसं घ्यायचं तर हा आपला काय आहे, सूर्य आहे. हा काय आहे, आपला सूर्य आहे. आता इथं पृथ्वी आहे, तर सूर्याचा प्रकाश या भागावर पडणार, इकडच्या भागावर. मग इथं काय असणार, दिन असणार म्हणजे दिवस असणार. आणि इकडं हा या भागावर काय असणार तर रात्र किंवा रात असणार. जिथं सूर्याचा प्रकाश पडतो ज्या भागावर तिथं काय असणार, दिवस असणार. आणि त्याच्या विरुद्ध बाजूच्या भागावर काय असणार, रात्र असणार. त्यामुळे दिवस आणि रात्र या घटना या घूर्णन गतीचा प्रभाव आहेत. समय का निर्धारण. वेळेचं निर्धारण कसं होतं, पृथ्वी के घूमने के कारण अलग अलग स्थानों पर अलग समय होता है. जसं की बघा, वेळ दर्शवणारे जे रेखावृत्त आहे, रेखावृत्त, अक्षवृत्त या सगळ्या गोष्टी आपल्याला पुढे शिकायच्या आहेत. तर अक्षवृत्त म्हणजे काय तर पृथ्वी गोलावर ज्या काल्पनिक आडव्या रेषा आहेत त्यांना अक्षरवृत्त किंवा अक्षांश म्हटलं जातं. त्याच्यानंतर उभ्या ज्या काल्पनिक रेषा आहेत त्याला रेखावृत्त आणि हिंदीमध्ये देशांतर रेखा म्हटलं जातं. आणि इथं पृथ्वी के घुमने के कारण, आता पृथ्वी स्वतःभोवती फिरत असते आणि त्यामुळं विविध ठिकाणची वेळ बदलत असते. आणि वेळ दर्शवणारे जे वेळ कशावरून दर्शवली जाते तर देशांतर. देशांतरला मराठीमध्ये म्हटलं जातं रेखावृत्त. जगाची वेळ दर्शवणारं रेखावृत्त देशांतर आहे 0 अंश, ज्याला GMT म्हटलं जातं. आणि भारताची प्रमाण वेळ दर्शवणारा आहे 82.5 पूर्व देशांतर, 82.5 अंश पूर्व देशांतर. आणि या दोन्हीतला डिफरन्स आहे 5.5 तास. आणि ही कन्सेप्ट टाइम झोनशी संबंधित आहे. याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातात. आपल्या भारतामध्ये एकच वेळ आहे, पण काही ठिकाणी जिथं जिथं जमिनीचा भाग जास्त आहे, तिथलं क्षेत्रफळ जास्त आहे त्या राष्ट्राचं, जसं की उदाहरणार्थ ब्राझील, तिथं 4 प्रमाण वेळा आहेत. तर अशा पद्धतीनं वेगवेगळ्या भागामध्ये वेळ बदलत असते. आणि ही वेळ बघा तर अंशानुसार एकेका अंशाला बदलत असते, 4 मिनिटांनी बदलत असते. 1 अंश म्हणजे किती, 4 मिनिटांनी तिथली काय बदलत असते, वेळ बदलत असते. पुढे सूर्योदय और सूर्यास्त. आपण फक्त घूर्णन गती बघतोय. काय काय बघितलं, पहिलं बघितलं दिन आणि रात, दुसरा आहे समय का निर्धारण, तिसरा आहे सूर्योदय और सूर्यास्त.
पृथ्वी के घूमने से सूर्य पूर्व में उगता है और पश्चिम में डूबता हुआ दिखाई देता है. पृथ्वी स्वतःभोवती फिरते, परिवलन करते, घूर्णन करते, तर त्याचाच परिणाम म्हणून आपल्याला काय होतं, तर सूर्य पूर्वेकडून उगवलेला आणि अस्त कुठे पश्चिमेला झालेला आपल्याला पाहायला मिळतं. आता पृथ्वी की धुरी बघा. आता पृथ्वीचा अक्ष बघायचा आहे. धुरी एक काल्पनिक रेखा आहे जो उत्तर ध्रुव दक्षिण ध्रुव को जोड़ती है. पृथ्वी इसी धुरी पर घूमती है. बघा, ही काय आहे, आपली पृथ्वी आहे. ही काय आहे, आपली पृथ्वी आहे. आता पृथ्वी की धुरी म्हटलं तर पृथ्वीचा अक्ष येतो. इथं आपलं उत्तर ध्रुव आहे, त्याच्यानंतर इकडं आहे दक्षिण ध्रुव. तर इथं काय सांगितलेलं आहे, उत्तर ध्रुव तथा दक्षिण ध्रुव को जोडती है. पृथ्वीचा जो अक्ष आहे तर तो उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुवाला जोडतो आणि याच अक्षाभोवती काय करत असते, पृथ्वी फिरत असते. पुढे परिक्रमण बघायचं आहे. घूर्णन बघितलं आपण, परिवलन. आता परिक्रमण, रिव्हॉल्युशन, मराठीत अर्थ होतो परिभ्रमण. परिभ्रमण. परत बघा परिभाषा. आता व्याख्या बघायची आहे. परिभाषाचा अर्थ होतो मराठीमध्ये व्याख्या. पृथ्वी का सूर्य के चारों ओर घूमना परिक्रमण कहलाता है. पृथ्वी सौरमालेचा केंद्रबिंदू कोण आहे, सूर्य आहे. काय आहे, सूर्य. आणि सूर्याभोवती विविध ग्रह त्याच्या अक्षामध्ये फिरत असतात. एकूण 8 ग्रह आहेत. तिसरा ग्रह काय आहे, आपला पृथ्वी आहे. आणि पृथ्वी काय करते, स्वतःभोवती पण रोटेशन करते आणि स्वतःभोवती फिरत फिरत ती काय करते, तर सूर्याभोवती सुद्धा एक फेरी पूर्ण करते. याला म्हटलं जातं परिक्रमण गती, यानी की रिव्हॉल्युशन, मराठीमध्ये परिभ्रमण. स्वतःभोवती फिरता फिरता पृथ्वी सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करते, याला म्हटलं जातं परिक्रमण गती. आता याची वैशिष्ट्ये बघायची आहेत. पृथ्वी सूर्य की एक परिक्रमा लगभग 365 दिन 6 घंटे में पूरी करती है. एक परिवलन घूर्णन पूर्ण करण्यासाठी 24 तास लागतात. सूर्याभोवती फेरी पूर्ण करण्यासाठी पृथ्वीला 365 दिवस 6 तास इतकं लागतात. बघा, 365 आणि प्लस 6 तास असं जर आपण 4 वर्ष जर आपण काढलं तर 6 तास ऍड करून बघा 4 वर्षानं किती एक दिवस पूर्ण होतो. आणि त्यामुळं काय असतं, तर 4 वर्षानंतर फेब्रुवारी महिन्यामध्ये 29 दिवस असतात आणि त्याला आपण काय म्हणतो, लीप इयर म्हणतो. कारण हे जे सर्कल आहे 6 तासाचं, तर ते पूर्ण होण्यासाठी किंवा 24 तास पूर्ण होण्यासाठी 4 वर्षाचा कालावधी लागतो. आता आपल्याला बघायचं आहे अधिवर्ष, लीप वर्ष. आता जे सांगितलं मी तेच पूर्ण इथं दिलेलं आहे. 4 वर्ष बाद अतिरिक्त 6 घंटे मिलाकर 24 घंटे बन जाते हैं, इसलिए फरवरी में 29 दिन होते हैं. ऐसे वर्ष को अधिवर्ष, मराठीमध्ये लीप वर्ष म्हटलं जातं. आता पृथ्वी की कक्षा बघायचा आहे. पृथ्वीची कक्षा. जिस मार्ग पर पृथ्वी सूर्य के चारों ओर घूमती है उसे क्या कहते हैं, कक्षा कहते हैं. कक्षा कैसी है, अंडाकार, इलिप्टिकल होती है. पृथ्वीचा जो मार्ग आहे सूर्याभोवती फिरण्याचा, हा काय आहे, आपला सूर्य आहे. आता पृथ्वीचा जो सूर्याभोवती फिरण्याचा मार्ग आहे तर तो कसा आहे, तर अंडाकृती आहे. कसा आहे, इलिप्टिकल, अंडाकार आहे. आणि हा जो मार्ग आहे त्यालाच काय म्हटलं जातं, कक्षा म्हटलं जातं. आता पृथ्वी का झुकाव, टिल्ट. पृथ्वी अपनी धुरी पर 23.5 झुकी हुई है. यही झुकाव ऋतुओं का मुख्य कारण है. पृथ्वी आपल्या अक्षाभोवती 23.5 अंशाने झुकलेले आहे आणि हे काय कारण आहे, तर ऋतुनिर्मितीचं महत्वाचं कारण आहे. ज्यावेळी तुम्ही पृथ्वी गोल पाहता त्यावेळी बघा, पृथ्वी गोल पाहता तर पृथ्वीचा अक्ष इकडचं हा भाग आणि हा भाग असं समान तुम्हाला जाणवणार नाही. तर पृथ्वी गोल त्यावेळी तुम्ही पाहता तर इथं तुम्हाला पृथ्वीचा अक्ष जो आहे तर तो असाच जाणवेल. इथं तुम्हाला 23.5 अंश काय आहे, झुकलेला आहे. इथं कोण किती आहे, 23.5 अंशाचा. त्याच्यानंतर आणि या पृथ्वीचा जो अक्ष आहे झुकलेला आहे तर त्याच्यामुळं काय, कशाची निर्मिती होते, ऋतूंची. आता ऋतू आहे बघा, मुख्य ऋतू आहे. किती ऋतू आहे, तर ग्रीष्म आहे, वर्षा आहे, शरद आहे, हेमंत आहे आणि शीत आहे. ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शीत ऋतू. त्याच्यानंतर ग्रीष्म आयन, समर सोलस्टाइस, ज्याला आपण उन्हाळी आयन दिन म्हणतो. लगभग 21 जून, उत्तरी गोलार्ध में सबसे बड़ा दिन, सबसे छोटी रात. आपण आयन दिन बघा, उन्हाळी आयन दिन म्हणतो. 21 जून आहे आणि या उन्हाळी आयन दिनामध्ये इथं दिवस तुम्हाला मोठा दिसेल. दिवस मोठा, सर्वाधिक मोठा वर्षभरातील. आणि मग रात्र काय असणार, तर ऑटोमॅटिक काय असणार, लहान असणार.
त्याच्यानं आणि हे कुठं घडतं तर उत्तर गोलार्धामध्ये, हे कुठं तर उत्तर गोलार्धामध्ये. आणि सेम पुढं दक्षिण गोलार्धामध्ये इथं 22 डिसेंबरला 21 जूनमध्ये उत्तर गोलार्धामध्ये दिवस खूप जास्त मोठा असतो आणि इथं विंटर सॉलिस्टाईस ज्याला आपण शीतायन म्हणतो, इथं 22 डिसेंबर या तारखेला तुम्हाला दिवस सर्वाधिक मोठा आढळेल. दक्षिण गोलार्धामध्ये दिवस मोठा आणि रात्र कशा असेल लहान, दिवस कसा असेल लहान असेल आणि रात्र कशा असेल मोठी असेल. थोडं उलट आहे बघा. तर 21 जूनला दिवस मोठा असतो, रात्र लहान असते. आणि 22 डिसेंबरला कसं आहे तर दिवस लहान असतो आणि रात्र काय आहे मोठी असते. सर्वाधिक मोठी रात्र 22 डिसेंबर दक्षिण. एक मिनिट थांबा, एकच मिनिट थांबा. परत बघूया आपण. तर काय काय सांगितलं मी. उन्हाळी आयन ज्याला आपण ग्रीष्म आयन म्हणतो, 21 जून आहे. उत्तर गोलार्धामध्ये दिवस कसा आहे मोठा आहे. उत्तर गोलार्ध दिवस मोठा, दिवस मोठा आणि काय आहे रात्र लहान आहे, रात्र लहान आहे. त्याच्यानंतर हे कधीची कंडिशन आहे 21 जून. सेम बघा 22 डिसेंबरला, 22 डिसेंबरला फक्त इथं उत्तर गोलार्ध बघा. त्याच्यानंतर उत्तर गोलार्धामध्ये रात्र लहान असते, रात्र लहान उत्तर गोलार्धच बघतोय आपण. आणि दिवस कसा असतो दक्षिण गोलार्धामध्ये रात्र लहान असते आणि दक्षिण गोलार्धामध्ये दिवस मोठा असतो. दिवस काय असतो मोठा असतो. आणि याच्या उलटी कंडिशन काय असणार आहे उत्तर गोलार्धात असणार आहे. उत्तर गोलार्धामध्ये इथं रात्र मोठी असेल आणि दिवस काय आहे लहान आहे. दिवस काय आहे तर लहान आहे. आणि इकडे पण सेम तसं तुम्ही एकच काय तर लक्षात ठेवायचं आहे. आता 21 जूनला जर तुम्ही उत्तर गोलार्धामध्ये दिवस मोठा लक्षात ठेवलं आणि रात्र लहान असेल तर 22 डिसेंबरला काय असणार आहे सेम उलट. म्हणजे उत्तर गोलार्धामध्ये दिवस लहान रात्र मोठी असणार आहे. आणि दक्षिण गोलार्धामध्ये 22 जूनला काय स्थिती असणार आहे तर रात्र लहान आहे, दिवस मोठा आहे. 22 डिसेंबर दक्षिण गोलार्ध दिवस मोठा, दिवस मोठा. 21 जून उत्तर गोलार्ध दिवस मोठा असं लक्षात ठेवा. म्हणजे रात्र आपोआपच लहान येईल. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे विषुव दिन ज्याला इक्विनॉक्स म्हटलं जातं, 21 मार्च आणि 23 सप्टेंबर. आता याचं लॉजिक काय आहे तर उन्हाळी आयन दिन आहे किंवा हिवाळी आयन दिन आहे. तर उत्तर गोलार्धामध्ये दिवस मोठा असण्याचं कारण काय तर सूर्याची जी किरणं आहेत, इथं आपलं काय आहे विषुववृत्त आहे 0 डिग्री, इथं 23.5 अंशावर इथं आपल्याला काय आहे कर्कवृत्त आहे. इथं कोणतं वृत्त आहे कर्कवृत्त. इथं काय आहे तर मकर वृत्त आहे, मकर वृत्त आहे खाली 23.5 अंश पूर्व. तर बघा इथं कर्कवृत्तावर 21 जूनला सूर्याची किरणे लंब पडतात आणि त्यामुळे उत्तर गोलार्धामध्ये दिवस मोठा असतो. इथं दक्षिण गोलार्धामध्ये मकर वृत्तावर सूर्याची किरणे लंबरूप पडतात, त्यामुळे दक्षिण गोलार्धामध्ये 22 डिसेंबरला दिवस मोठा असतो. आता विषुव दिन म्हणजे एक्झॅक्ट काय आहे तर 21 मार्च आणि 23 सप्टेंबर ही कंडिशन कधी आहे विषुव दिनाची 21 मार्च आणि 23 सप्टेंबर. तर इथं आपलं विषुववृत्त आहे. या विषुववृत्तावर 21 मार्च आणि 23 सप्टेंबरला काय करतात अनुक्रमे सूर्याची किरणे लंबरूप पडतात आणि त्यामुळे तिथं दिवस आणि रात्र दोन्ही काय असतात सारखे असतात. 12 तासाचा दिवस 12 तासाची रात्र. त्याच्यानंतर पुढे गोलार्ध बघतोय आता, उत्तरी गोलार्ध आणि दक्षिणी गोलार्ध. उत्तरी गोलार्ध बघा भूमध्य रेखा के उत्तर का भाग आणि दक्षिणी गोलार्धला भूमध्य रेखा के दक्षिण का भाग असं म्हटलं जातं. विषुववृत्त जे आहे तर विषुववृत्तालाच हिंदीमध्ये काय म्हटलं जातं भूमध्य रेखा. भूमध्य रेखा हे जे हिंदी नावे आहेत मराठी नावे आहेत तुम्ही एकदा व्यवस्थित लिहून घेतलं तर परत तुमचं अजिबात कन्फ्युजन होणार नाही. 0 अंश याला काय म्हटलं जातं भूमध्य रेखा. या भूमध्य रेखापासून वरच्या भागामध्ये उत्तरेला उत्तर गोलार्ध आहे, दक्षिणेला आहे दक्षिण गोलार्ध. पुढे भूमध्य रेखा बघा, भूमध्य रेखा जी 0 अंश अक्षांश किंवा अक्षवृत्त जे आहे त्याला आपण भूमध्य रेखा म्हणतो.
पृथ्वी को दो बराबर भागों में बांटती है। भूमध्य रेखा पृथ्वीचे समान दोन भागामध्ये विभाजन करते। त्याच्यानंतर कर्क रेखा बघा, पृथ्वीपासून 23.5 अंशावर उत्तरेला कर्क रेखा म्हणजेच कर्कवृत्त पाहायला मिळतं आणि मकर रेखा पृथ्वीवर विषुववृत्तापासून खाली दक्षिणेला 23.5 अंशावर 23.5 अंश दक्षिणेला इथं आपल्याला मकर रेखा पाहायला मिळते। आता ध्रुव बघा, इथं 23.5 अंश उत्तरेला काय आहे तर इथं कर्क रेखा आहे, इथं आहे मकर रेखा आणि ध्रुवाचं जे लोकेशन आहे तर 90 अंश उत्तर आणि 90 अंश दक्षिण, 90 अंश उत्तर आणि 90 अंश दक्षिण। उत्तरेकडच्या ध्रुवाला 90 अंश उत्तर ध्रुव म्हणतात, दक्षिणेकडच्या ध्रुवाला 90 अंश दक्षिण ध्रुव म्हणतात। दिन रात की अवधी क्यों बदलती है, दिवस आणि रात्र यांच्या जो वेळेतील फरक आहे तर का घडतो तर त्याची कारण आहेत पृथ्वी का झुकाव आणि सूर्य की परिक्रमा। पृथ्वी सूर्याभोवती परिक्रमा करते ते एक कारण आहे आणि पृथ्वीचा जो अक्ष 23.5 अंशाने झुकलेला आहे तर त्यामुळे सुद्धा काय होतं तर दिवस आणि रात्र त्यांचे जे कालावधी आहे तर त्याच्यामध्ये फरक पडतो। आता समय का अंतर बघा, पृथ्वी 24 घंटे में 360 डिग्री घूमती है, इसलिए 1 घंटे में 15 अंश घूमती है। आता हा टाइम झोनचा कन्सेप्ट आहे। एकूण पृथ्वी 360 डिग्री कोणातून फिरत असते आणि 360 डिग्री पृथ्वीला फिरण्यासाठी किती तास लागतात, 24 तास लागतात। मग त्याचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं 360 भागिले जर 24 केलं तर 15 अंश पृथ्वीला फिरण्यासाठी आपल्याला जवळजवळ 1 तास इतका कालावधी लागतो। 360 भागिले 24 केलं तर आपल्याला उत्तर 15 अंश मिळेल, म्हणजे 15 अंश फिरण्यासाठी पृथ्वीला 1 तास लागतो। जर 15 अंश फिरण्यासाठी 1 तास म्हणजे 60 मिनिट लागत असतील तर बघा 15 ने परत 60 ला भागलं तर आपल्याला 1 अंश फिरण्यासाठी 4 मिनिट इतका कालावधी लागतो। ज्यावेळी आपण टाइम झोन शिकू त्यावेळी पुन्हा एकदा ही कन्सेप्ट होणार आहे। आता भारतीय मानक समय ज्याला IST म्हटलं जातं, 82.5 पूर्व देशांतर म्हणजे रेखावृत्त प्रयागराज मिर्जापूर के पास से गुजरता है। ज्यावेळी आपण भारत काढतो तर बघा भारताच्या अशा इथं मध्यातून इथं तुम्हाला मिर्झापूर प्रयागराज इथून तुम्हाला जी मानक वेळ आहे त्याला काय म्हटलं जातं IST आणि ही भारताची प्रमाण वेळ मानली जाते आणि जी विश्वाची प्रमाण वेळ ज्याला GMT असं म्हटलं जातं जी की लंडनला आहे तर या दोन्हीमध्ये आणि भारताची प्रमाण वेळ दर्शवणारं रेखावृत्त किंवा देशांतर रेखा आहे 82.5 अंश पूर्व। GMTच्या भारत पूर्वेला आहे आणि कुठं आहे उत्तर पूर्व गोलार्धात आहे भारत आणि कुठला आहे GMTच्या पूर्वेकडे आहे आणि या दोन्हीतला जो फरक आहे तर तो किती आहे 5.5 तास। तेवढ्या बेसिक गोष्टी तुम्हाला माहित असणे अपेक्षित आहे। आता परत एकदा आपण सगळ्या गोष्टी रिवाइज करूया। महत्वपूर्ण तथ्य, पृथ्वी पश्चिम से पूर्व घूमती है 24 घंटे में, पृथ्वी एक घूर्णन पूरा करती है 365 दिन 6 घंटे, इसमें पृथ्वी अपनी एक परिक्रमा पूरा करती है 23.5 अंश। क्या है पृथ्वी का झुकाव है 21 जून सबसे बड़ा दिन, 22 दिसंबर सबसे बड़ी रात होती है और 21 मार्च और 23 सितंबर इन 2 दिनों को हम क्या कहते हैं विषुव दिन। पुढे विषय बघा, घूर्णनचा कालावधी आहे, परिवलनाचा कालावधी 24 तास, परिक्रमणचा कालावधी 365 दिवस 6 तास। त्याच्यानंतर पृथ्वीचा झुकाव किंवा झुकलेली किती आहे अक्षाभोवती 23.5 अंश। सर्वात मोठा दिवस 21 जून, सर्वात लहान रात्र किंवा सर्वात मोठी रात्र आणि मोठा दिवस उत्तर गोलार्धामध्ये 21 जून आणि ही 22 डिसेंबरला सर्वात मोठी रात्र असते। त्याच्यानंतर विषुव दिन 21 मार्च आणि 23 सप्टेंबर। भूमध्य रेखा ज्याला आपण विषुववृत्त म्हणतो 0 अंश, भारतीय मानक समय 82.5 पूर्व देशांतर। एवढ्या गोष्टी आपण या पहिल्या लेक्चरमध्ये कव्हर केलेल्या आहेत बऱ्यापैकी। इथं जो काही फॅक्च्युअल डाटा दिलेला आहे, विषुव दिन कोणते आहेत, त्याच्यानंतर आयन दिन कोणते आहेत, त्याच्यानंतर घूर्णन गती, परिक्रमण गती, झुकाव कितना है, सबसे बड़ा दिन कौन सा है, सबसे बड़ी रात कौन सी है, त्याच्यानंतर आणखीन काय काय बघितलं बघा आपण,
तर भूमध्य रेखा बघितलं, कर्करेखा बघितलं, मकर रेखा बघितलं, ध्रुवाचं लोकेशन बघितलं तर इथून तुम्हाला प्रश्न येतात. त्यामुळं याच्यावरचे प्रश्न आहेत तर ते आपण पुढे बघणार आहोत. आपण काय करूया, पहिला कंटेंटचा भाग घेऊया आणि पॅरलली आपण काय करूया तर पेपर ॲनालिसिस घेऊया. पेपर ॲनालिसिस घेऊया आणि ज्यावेळी आपण पूर्ण पेपर ॲनालिसिस करू त्यावेळी आपल्याला ऑटोमॅटिक समजत जाईल प्रश्न कसे आलेले आहेत. आता अशा पद्धतीनं बघा, हा पहिला टॉपिक आहे, सोशल सायन्समधला पहिला टॉपिक आहे. तर इथं तुम्हाला भूगोलाचे किती टॉपिक दिलेले आहेत या पुस्तकामध्ये, तर भूगोलाचे तुम्हाला एकूण 4 टॉपिक दिलेले आहेत. पहिले 4 टॉपिक सोशल सायन्स 6वी, सोशल सायन्स 6वी, तर त्याच्यामध्ये पहिले 4 चॅप्टर जे आहे तर ते भूगोलाशी संबंधित आहेत. त्याच्यानंतरचे टॉपिक तुम्हाला इतिहासाशी संबंधित आहेत. त्याच्यानंतर नागरिकशास्त्र आणि किंवा राज्यशास्त्र आणि त्याच्यानंतर एक शेवटी अर्थशास्त्र. अशा पद्धतीने तुम्हाला सगळे इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र आणि अर्थशास्त्र तुम्हाला एकाच पाठ्यपुस्तकामध्ये पाहायला मिळतं. हे मी तुम्हाला पाठ्यपुस्तकानुसार नोट्स बनवलेले आहेत. हे पहिलं लेक्चर आहे कोर्समध्ये. तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे तुम्हाला अशा पद्धतीनं कंटेंट हवा आहे का एक्झॅक्ट आपण डायरेक्ट काय करूया, जसं आपण स्टेट बोर्डचं पुस्तक आहे तर ते लावून आपण महत्त्वाचा जो भाग आहे तो हायलाईट करून अभ्यासला. त्या पद्धतीने जर NCERTची पुस्तकं टॉपिक वाईज आपण हायलाईट करून अभ्यासायचे असतील तर तसं पण तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगू शकताय. जेवढ्या कमेंट येतील त्याच्यानुसार जितकी जास्त डिमांड असेल तर त्याच्यानुसार मी कंटेंट प्रोव्हाइड करण्याचा नक्की प्रयत्न करेन. आता हा जो कंटेंट आहे तर तो वन लाईनर स्वरूपात किंवा नोट्सच्या स्वरूपामध्ये आहे. तुम्हाला नोट्स स्वरूपात हवा असेल तर आपण अशा पद्धतीने पुढे जाऊया. जर तुम्हाला एक्झॅक्ट NCERTचं जे बुक आहे किंवा NCERTचं जे पुस्तक आहे सोशल सायन्सचं तर ते पुस्तक ॲज इट इज लावून आपण त्या पुस्तकातून महत्त्वाचा कंटेंट हायलाईट करून जर तो अभ्यासायचा असेल तर तसं तुम्ही मला सजेस्ट करा. पुढचा जो व्हिडिओ असेल उद्याचा तर मी त्याच्यावर घेऊन येईल. आणि त्यामुळे बघा, प्रॉपर तुम्हाला बेसिकपासून अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये मराठी शब्दांसहित तुम्हाला कंटेंट शिकायचा असेल किंवा NCERTची पुस्तकं अभ्यासायची असतील तर आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मुलांना शेअर करा. आणि या ज्या नोट्स आहेत त्या मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर देईन, त्यामुळं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला अजिबात विसरू नका. चालेल, पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.